सासूबाईंचा साखरपुडा या चित्रपटामध्ये विनोदाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचे काम केले आहे. त्यासाठी चित्रपटांचे निर्माते व त्यांची कलाकारांची टीम हे पुण्यातील विविध भागांमध्ये जाऊन साहित्य, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील लोकांच्या गाठीभेटी घेत आहेत. ज्येष्ठ कवी वी. सातपुते आणि कवी अरुण म्हात्रे यांची भेट घेण्यात आली. त्यांनी चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या. नमस्कार, मी वी. सातपुते, पुणे. आज इथे आपण सर्व आलेलो आहात आणि सासूबाईंचा साखरपुडा हा एक चित्रपट जो सामाजिक संदेश देणारा असा विनोदी चित्रपट आहे. आणि एकल वृद्धांनी म्हणजे एकटे राहणाऱ्या वृद्धांनी काय आपलं उर्वरित आयुष्य आपल्याला आवडीच्या असणाऱ्या जोडीदारासोबत आनंदाने घालवावे असा प्रत्येकाने आवर्जून पाहावा असा हा चित्रपट. या चित्रपटास माझ्या मनापासून शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा. धन्यवाद. मी वी. सातपुते. नमस्कार, मी कवी अरुण म्हात्रे आपल्याशी बोलत आहे एका चित्रपटाविषयी. लवकरच फेब्रुवारी महिन्यात बहुधा सासूबाईंचा साखरपुडा असा एक चित्रपट येतो आहे. या चित्रपटाच्या नावातून तुमच्या लक्षात आलं असेल की खूप वेगळा असा विषय आहे. सामाजिक संदेश देणारा हा चित्रपट अशी गोष्ट सांगतो की एकल राहणाऱ्या वृद्धांनी किंवा एकटं राहणारे जे वृद्ध आहेत त्यांनी आपला आवडीचा जोडीदार शोधावा आणि उरलेलं आयुष्य खूप छान घालवावं असा संदेश देणारा हा चित्रपट आहे. आणि सगळ्यात गंमत म्हणजे जरी संदेश देणारा असला आणि खूप वेगळ्या विषयावरचा असला तरी अत्यंत विनोदी पद्धतीनं हा चित्रपट आहे. त्याच्यामुळे तो तुम्हाला बघायला खूप आवडेल. आणि मला तर खात्री आहे की सगळ्यांच्या आयुष्यात असे जे प्रश्न सध्या असतील त्या प्रश्नांना भेदण्याचं काम हा चित्रपट करणार आहे. त्यामुळे मी या चित्रपटाला खूप शुभेच्छा देतो. मी तर स्वतः बघणारच आहे, पण आपण सर्वांनी कुटुंबासह हा चित्रपट बघावा असं मी आपल्याला आवाहन करतो. नमस्कार. समाजातल्या अनेक समस्यांपैकी उतारवयातल्या एकटेपणा ही समस्या अनेकांना भेडसावत आहे. या समस्येचा अनोखा मार्ग म्हणजे एकमेकांची साथ. अशाच एकटेपणाच्या समस्येवर सासूबाईचा साखरपुडा हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रॉकस्टार स्टुडिओ प्रस्तुत आणि दिल राज फिल्म्स प्रोडक्शनचे दिलीप आबनावे चित्रपटाचे निर्माते असून बाळासाहेब गोरे यांनी सिनेमाचे लेखन केले आहे. दिलीप आबनावे यांच्या समवेत संगीता पिंगळे, आशुतोष गोरे, श्रद्धा, सुनील नाईक, पूनम पवार आणि पाहुणे कलाकार डॉक्टर राजेंद्र भवाळकर, हेमंत पाटील या सर्वांनी चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. नमस्कार, मी दिलीप आबनावे, निर्माता, मराठी चित्रपट सासूबाईचा साखरपुडा या चित्रपटाचा. या चित्रपटाविषयी सांगायचं म्हणजे हा माझा पहिलाच चित्रपट आहे आणि अनेक नवोदित कलाकारांना मी त्यात संधी दिली आहे. मला हा चित्रपटाची कथा आवडली कारण यामध्ये एक विनोदी पद्धतीने दिला जाणारा सामाजिक संदेश आहे आणि या सामाजिक संदेशातनं तरुणांना आणि वृद्धांनासुद्धा एक नवीन दिशा सापडेल म्हणून एक समाज सुधारणेचं पाऊल म्हणून हे माझं पहिलं पाऊल असेल. हा चित्रपट करताना अनेक चांगले वाईट प्रसंग आले, अडचणी आल्या, अगदीच पहिल्या दिवसापासून ते चित्रपट पूर्ण होईपर्यंत. पण माझ्या सर्व कलाकारांच्या साथीमुळे हा चित्रपट पूर्णत्वाला गेला. सेन्सॉरलाही थोडी अडचण आली होती, पण त्याच्यावरही आम्ही मात केली आणि आता प्रदर्शनासाठी हा चित्रपट आलेला आहे. या चित्रपटात एक गीतसुद्धा मी लिहिलेलं आहे आणि अनेक चांगली गीतं तुम्हाला पाहायला मिळतील. अनेक चांगल्या लोकेशन्समध्ये ते शूट झालेली आहेत. तुम्हाला सगळ्यांना हा फॅमिली मूव्ही आवडेल याची मला खात्री आहे. मी नम्र विनंती करतो की मी दिलराज प्रोडक्शनतर्फे काढलेला हा पहिला चित्रपट मी दिग्दर्शन केलेला आणि त्यात भूमिका केलेला. यामध्ये सासूबाईंची भूमिका संगीता पिंगळे ह्या करत आहेत. त्या एक नावाजलेल्या कलाकार आहेत आणि आपल्या सगळ्यांच्या भेटीला आम्ही लवकरच येतो आहे. पाहायला विसरू नका हं, सासूबाईचा साखरपुडा. नमस्कार, मी संगीता पिंगळे. सासूबाईचा साखरपुडा हा चित्रपट लवकरच येत आहे. हा चित्रपट सगळ्यांनी
थिएटरमध्ये जाऊन बघावा अशी विनंती आहे. या चित्रपटाचं लेखन केलं आहे बाळासाहेब गोरे यांनी. निर्माते आहेत दिलीप आबनावे सर आणि डायरेक्टर आहेत सुनील नाईक सर. आणि यात मी स्वतः सासूबाईंची भूमिका केली आहे. आगळ्या वेगळ्या ढंगाचा चित्रपट आहे. एक वेगळा संदेश आहे कॉमेडीतून. तेव्हा वेगळ्या विषयाचा वेगळा चित्रपट आहे. नक्की बघायला या सगळ्यांनी सासूबाईचा साखरपुडा. नमस्कार, मी डॉक्टर राजेंद्र भवाळकर. अक्षदा विवाह पुनर्विवाह संस्था गेल्या 43 वर्ष चालवतो आहे. त्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांचे विवाह जमवणे यामध्ये माझा सहभाग नेहमी असतो. सासूबाईंचा साखरपुडा या नावाचा एक चित्रपट माझे मित्र डॉक्टर दिलीप आबनावे यांनी नुकताच प्रदर्शित केला आहे. त्या चित्रपटामध्ये मी एक छोटीशी भूमिका पण केली आहे वृद्धाश्रमाच्या संचालकांची, चालकांची. ज्या वयोगटातले जे वृद्ध आजी आजोबा आहेत, ज्यांची मुलं परदेशामध्ये सेटल झालेली आहेत, त्यांना आपल्या मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नाही आहे, पैसे आहेत पण वेळ मात्र अजिबात नाही आहे, अशा मंडळींनी आपला पती किंवा पत्नी यापैकी कोणतरी जोडीदार जेव्हा गमावलेला असतो, त्यांनी आपल्याला उर्वरित आयुष्य अतिशय आनंदाने चांगलं जगण्यासाठी म्हणून त्याही वयोगटामध्ये असूनसुद्धा लग्न परत करावं अशा स्वरूपाचा संदेश देणारा हा चित्रपट आहे. आणि त्यामुळे त्या चित्रपटामध्ये माझी भूमिका हीच आहे की हा संदेश लोकांपर्यंत पोचला पाहिजे. विशेष करून जे सून, मुलगा, जावई किंवा मुलगी ही जी मंडळी आहेत, यांनी आपापल्या घरातले जे ज्येष्ठ नागरिक आहेत, जे एकटे झालेले आहेत, त्यांचं लग्न जमवण्यासाठी सुद्धा पुढाकार घ्यावा अशा स्वरूपाचा संदेश देण्याचा प्रयत्न या चित्रपटाच्या माध्यमातून आहे. या चित्रपटासाठी माझ्या मनापासून भरभरून शुभेच्छा आणि जास्तीत जास्त प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहावा अशी माझी नम्र विनंती आहे. धन्यवाद.